वार्म अप करना पड़ता है, बराबर। वार्म अप के बाद आपको वार्म अप में आप सूर्य नमस्कार कर सकते हैं। सूर्य नमस्कार योगा का पार्ट नहीं है, क्योंकि सूर्य नमस्कार आप फास्ट करते हैं, योगा फास्ट नहीं होता, योगा स्लो होता है, इसलिए वार्म अप में आप सूर्य नमस्कार कर सकते हैं। उसके बाद आपको बॉडी रिलैक्स करना पड़ता है, इसलिए स्टार्टिंग को ध्यान करना चाहिए, उससे बॉडी रिलैक्स होता है। आपको आसन के लिए बेनिफिट है, लेकिन वो योगा का पार्ट नहीं है, क्योंकि योगा मैंने अभी आपको बताया कि योगा फास्ट नहीं होता, कभी एकदम स्लोली होता है। आपको ब्रीदिंग पे फोकस करना पड़ता है खुद पर, इसलिए आप सूर्य नमस्कार बहुत अच्छा है ऑल बॉडी के लिए, ऑल बॉडी एक्सरसाइज होता है, सूर्य नमस्कार करना चाहिए। उसमें आसन ही करते हैं, लेकिन फास्ट करते हैं हम, जैसे पावर योगा होता है ना उस टाइम। म्हणजे आम्ही आजपर्यंत समजतो की योगासनाचाच प्रकार आहे, म्हणजे अगोदर रिलॅक्सेशनसाठी बॉडी आपण जे वॉर्मअप करतो ते अगोदर सूर्यनमस्कार केला चालतो, चांगले केलं पाहिजे सूर्यनमस्कार करा तुम्ही। अगोदर आम्ही वेगळा वॉर्मअप करून मग ते सूर्यनमस्कार सुरुवात नाही, सूर्यनमस्कार हा योगापासून वेगळा आहे। ऐका ना सर, ते विपश्यना जातात लोक, तिथे काही सोडून दिले काही हे प्रकार आहे की यूज केलं होतं तर डायरेक्ट विपश्यनाकडे गेलं तर डायरेक्ट योगाचे ना वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येकाने वेगळं सांगितलं। आता आपण जे सांगितलं ना तो महर्षी पतंजलींचा पाहिला आपण, महर्षी पतंजलीचा। आता जसं आपण राजयोग बघितलं, हट्टयोग। आता हट्टयोग मध्ये डायरेक्ट सुरुवातच प्राणायाम बसणं वेगवेगळे, प्रत्येकाचं वेगवेगळे। हट्टयोग जो आहे, आता हट्टयोग म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ते लोक तसे असतात, त्यांची बॉडी किंवा त्यांची फ्लेक्सिबिलिटी तेवढी असते की सुरुवातच म्हणजे ते स्टेप कम्प्लीट केले असतात। हा, त्याच्यामुळे ते डायरेक्ट हिमालयामध्ये डायरेक्ट सुरुवात करतात प्राणायाम पासून। वेगवेगळे प्रत्येक सांगते 10 दिवसाचं जे काही मेडिटेशनचं शिबिर असतं त्याच्यामध्ये मी बऱ्याच जणांकडून ऐकले की कारण आपलं म्हणजे ह्या व्यावहारिक जगाशी काहीच कॉन्टॅक्ट नसतो, इव्हन आपला मोबाईल, आपला परिवार, आपले मुलं मित्र कोण असतील ते सगळे आपण फक्त ओनली आणि आपला अनुभव या दोनच गोष्टी आपल्यासोबत असतात। जेवण करून कंटिन्युएशन मध्ये फक्त ध्यान धारणाच करायची असते। मी असं ऐकलं की काही जणांना 10 दिवसामध्ये एवढा अनुभव येतो की त्यांची जी काही बॉडी आहे ती काही प्रमाणात तरंगल्यासारखा अनुभव त्यांना होतो। मग मला असं वाटतं की कदाचित ती ध्यान धारणेची खूप वरची स्टेप असावी की आपण जेव्हा ह्या पूर्ण भौतिक जगापासून खूप दूर एकांतामध्ये जातो तेव्हाच ते शक्य होतं। आपल्या म्हणजे दैनंदिन लाईफ मध्ये आपण जेव्हा योगा करतो तेव्हा फक्त मेडिटेशन हा एक प्रकार आहे, पण विपश्यनाची ती हाय स्टेज आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा 10 दिवसाचा फिजिकल योगा स्ट्रॉंग अटेंड करतो, कारण या भौतिक जगाची मेथड आहे। आणि जे सरांनी विवेकानंदाचं योग पुरुष आहेत त्या स्टेपपर्यंत असावी असं मला वाटतंय। गौतम बुद्धांचं पण आपल्या त्या बाबतीत सर मी एक सांगू शकते, मेडिटेशन मध्ये आता आम्ही जसं तुम्ही आता पूजा अर्चा करायला साधना नमाज करतो त्यावेळेस आम्हाला भीती असते, त्यावेळेस आमच्या मनात काही विचार येतात, फक्त जे आम्ही मंत्र म्हणतो तिथंच आम्ही स्टेबल असतो। त्यालाच भक्ती योग तुमच्या रुटीन मध्ये ना मॅडम खूप लहानपणापासून विपश्यनाचं म्हणलं ना तू सरावाचा 10 दिवसाच्या मागे सातत्य ठेवा, नक्कीच तुम्हाला योगाचे बेनिफिट तुम्ही स्टार्टिंग पासून तुम्हाला मी सुरुवात केली तर तिथूनच बेनिफिट आहे तुम्हाला, पण सातत्य ठेवलं पाहिजे। एक आठवडा केला आणि सोडून दिलं असं नाही पाहिजे तुमच्या लाईफ मध्ये। त्याला उलट आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये योगाला तुम्ही सामील करा, इम्पॉर्टंट पार्ट आहे। म्हणजे फक्त काय तुमच्या करिअरच्या दृष्टीने नाही तर तुम्हाला फिजिकल आणि मेंटली सुद्धा मला फायदा द्यायचा, म्हणजे खूप चेंज होतो व्यक्तीमध्ये। सायनसचा त्रास असेल त्यासाठी कोणत्या असेल नाकाच्या हालवायचं त्यासाठी तुम्ही प्राणायाम म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शुद्धी क्रिया, तुम्हाला किती त्रास होतो त्याच्यानुसार आता करताना किती त्रास होतो तुम्ही हळूहळू स्लो पासून स्टार्ट, सोपी पाहिजे